खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून पीक विम्याचे थांबलेले आणि रखडलेले पैसे आता थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। केवायसीची अट रद्द केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जो अडथळा होता तो आता पूर्णपणे दूर झालेला आहे। यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट होऊ लागले आहेत। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने तब्बल 31,628 कोटी रुपयांचा निधी आणि पॅकेज मंजूर केलेले आहे। हा निधी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला जाणार आहे। पीक विम्याचे जे काही पैसे गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले, थकीत किंवा रखडलेले होते ते सर्व पैसे आता मंजूर करण्यात आलेले असून खात्यात जमा होणार आहेत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। ही बातमी शेतकरी बांधवांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारत होते, पीक विमा कधी मिळणार। या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सर्व रखडलेले दावे मंजूर करण्यात आले आहेत। सरकारने हा निर्णय अधिकृतपणे जाहीर केलेला आहे। राज्यातील जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून पैसे जमा केले जाणार आहेत। हे पैसे सर्वांना एकसारखे मिळणार नाहीत। हेक्टरी झालेल्या नुकसानीनुसार कुणाला 15,000 रुपये, कुणाला 18,000 रुपये, कुणाला 26,000 रुपये, कुणाला 30,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे। म्हणजेच जितकं नुकसान तितका विमा। सर्वांना एकत्र ठराविक रक्कम मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। याशिवाय सरकारने 15 महत्त्वाचे जिल्हे निवडलेले असून या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। कृषी विभागाने देखील ही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली आहे। 2022 पासून ते 2025 पर्यंत जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, विशेषतः 2025 मधील मोठ्या नुकसानीचा विचार करून सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण शेतकरी बांधवांनो, इथे काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तुम्ही 2022, 2023, 2024 किंवा 2025 मध्ये पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे। जर भरलेला विमा थकीत असेल तर तो आता खात्यात जमा होणार आहे, परंतु फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा क्लेम केलेला असावा। जर क्लेम केलेला नसेल तर पैसे मिळणार नाहीत। पूर परिस्थिती गंभीर असल्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून किंवा मोबाईलने काढलेल्या फोटोवरही क्लेम मंजूर करण्यात आले आहेत। जर तुम्ही किमान एक फोटो अपलोड केलेला असेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, जर वरील सर्व अटी तुम्ही पूर्ण केलेले असतील तर कोणतीही चिंता करू नका। पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात नक्की जमा होतील। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुरू ठेवा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।